संजय राऊत साहेब काय चूक बोलले? जरा अशा लोकांविषयी कोणते शब्द वापरावे हे जरा आपण सजेस्ट केलं पाहिजे. आणि भविष्यात मला असं वाटतं की एकदा काही ना काही करावंच लागेल, तसं ठिकाणावर येणार नाही कोणी. काय करावं लागेल? तोडवावंच लागेल, खरंच तोडवावं लागेल. कायद्याने हे काय कुठं कायदा पळाले? 6 आमदारांना फोडणं कायद्यात बसतं का? 60 आमदार हे गेले, अजून कोर्टाने केस निकाल काय कायद्यात बसतं का? 3-3, 4-4 तुमच्या कबुतराच्या केसेस लागतात निकाल, कुत्र्याच्या केसेस लागतात आणि आमदाराच्या लागत नाही 3-3, 4-4 वर्ष. काय कायद्यात आहे का? वाय सिक्युरिटी दिली तुम्ही बघितलं? असं दे ना, वाय नाही झेडणी काय होतं? वायची पण झेड करता येते. मराठवाड्यात राडा होणार. सगळीकडेच होणार. तुम्ही शिवसैनिक बघा, अजून ते लोक येऊ द्या मैदानात, मग राडाच होणार. तुडवाने तोडा म्हणायला पाहिजे होतं त्यांनी. फार आक्रमक आणि फार टोकाची भाषा वापर. तुडवाने त्यांनी तोडा म्हणायला पाहिजे होतं. मी परत म्हणतो की तुम्ही फार टोकाची भाषा वापर. हो, मी म्हणतो ते तुडवा म्हणले ना, तुम्ही म्हणतो तोडा म्हणायला पाहिजे होतं त्यांनी. नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे आणि त्याच दिवशी खरं तर शिवसेनेला त्याआधी एक मोठा झटका बसलेला आहे. शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार फुटलेले आहेत. शिवसेनेला 2022च्या फुटीनंतर सर्वाधिक ताकद जर कुठून मिळाली असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर ती मिळाली मराठवाड्यातून. एकट्या मराठवाड्यातून 3 खासदार जे आहेत त्यांचे 9 पैकी 3 खासदार तिथून निवडून आले. नागेश आष्टीकर असतील, बंडू जाधव असतील, ओमप्रकाश राजे निंबाळकर असतील, तर ही सगळी मंडळी जी आहेत त्यांनी आता एका पद्धतीनं जुनी शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये, कारण त्यांच्याकडे खऱ्या शिवसेनेचं चिन्ह गेलेलं आहे म्हणून त्यांच्या शिवसेनेमध्ये ते मर्ज होतात असं दिसतंय. त्याचं कारण असं आहे की त्यांनी लोकसभा अध्यक्षांना लेटर पाठवलं आहे. पक्षानं जी नोटीस बजावली होती त्यालासुद्धा त्यांनी व्हीप काढला होता. संसदीय दलाची बैठक बोलली होती, त्यालासुद्धा दांडी मारलेली. आपल्यासोबत शिवसेनेचे नेते अंबादास दानवे साहेब आहेत. मराठवाड्यातून सगळ्यात मोठी फूट, जेव्हा की मराठवाड्यानं पुन्हा एकदा खरं तर तुमच्या बाजूनं लोकसभेला ताकद दिली होती, का फुटत आहेत खासदार? आत्ता यावेळेला 6 फुटले, त्याच्या आधी 22ला फुटले, त्याच्या वेळेला 40 आमदार फुटले, का सतत शिवसेना का फुटते? नाही, याला फूट म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीनं प्रलोभन, सत्ता, संपत्ती याचे ऑफर्स म्हणता येईल किंवा एक स्वार्थ म्हणता येईल, या कारणानेच लोक जातात ना. लोक फार एकदम अन्याय, अत्याचार झाला, फार नेतृत्वावर नाराज आहे, हे सगळं तोंड देखलं पण असतं. पण प्रत्यक्षात मोठ्या मोठ्या ऑफर्स असतात, मोठ्या मोठ्या काही गोष्टी देऊ केलेल्या असतात. मग स्पष्ट बोलायला काही हरकत नाही. रकमामध्ये सुद्धा आता मागच्या काळात आमदारांना 50 खोके एकदम ओके, कोणी रिजेक्ट केलं का आम्हाला 50 खोके मिळाले नाही म्हणून? म्हणून अशा प्रलोभनाच्या पायीच बाकी सगळ्या गोष्टी झूट आहे, असं झालं आणि तसं झालं, याला कोणत्याही अर्थाने प्रलोभनच याच्यामध्ये आहे. यावेळेला काय प्रलोभन होतं आणि यावेळेला काय पैसे ऑफर केले गेले की तुम्ही गेल्यावर म्हणला 50 खोके एकदम ओके? घोषणा तर ठीक आहे गाजली, त्याच्यामुळं आमदारांची बदनामी पण झाली, शिवसेनेच्याच म्हणजे दोन्ही शिवसेना जरी आपण म्हटलं तरी शिवसेनेच्या आमदारांची बदनामी झाली. यावेळेला असं काय 6 खासदारांना दिलं की त्यांनी 2 वर्षानंतर अशा पद्धतीचा निर्णय घेतला? नाही नाही, काय दिलं काय नाही दिलं हा स्वतंत्र मुद्दा आहे. परंतु जनतेनं निवडून दिलं, एवढं भारतीय जनता पार्टी असेल, शिंदेंनी असेल, एवढा पक्ष फोडला, त्याच्यानंतरही जनतेने या लोकांवर प्रेम केलंच ना. कित्येक साधनाची कमतरता असून या सगळ्या गोष्टीत यांना जनतेनं निवडून दिलंच. कारण उद्धवजींच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात जसं काँग्रेसची 1 जागा होती, 13 जागा झाल्याच ना. या सगळ्या रिॲक्शनमुळेच झाल्या होत्या आणि त्याच्यामुळे त्याच्यात निवडून आलेले लोक पुन्हा अशा पण जातात, म्हणजे जनमताचा अनादर करण्याचा, जनतेच्या मताशी गद्दारी करण्याचाच हा प्रकार आहे. तुम्हाला असं वाटत नाही की त्याच्यासाठी पक्षातल्या पण काही गोष्टी ज्या आहेत, वर्किंग स्टाईल आहे, नेतृत्वाने दिलेले कार्यक्रम, त्याचा पण भाग आहे? जे प्रमुख आक्षेप नोंदवले जातात त्याच्यातला पहिला आक्षेप जो आहे तो असा आहे की नेतृत्वाकडून म्हणावं तसा रिस्पॉन्स मिळत नाही किंवा गाठीभेटी होत नाहीत किंवा पक्षाला काही कार्यक्रम नाही आहे, नेतृत्व फिरतच नाही. हे बघ, शिवसेना ही स्वयंस्फूर्तीनं काम करणारी संघटना आहे. नेतृत्व शिवसेना प्रमुखांचं होतं, उद्धवजींचं आहे. यांनी फिरणं न फिरणं, बाळासाहेब ठाकरे साहेब होते हिंदू हृदय सम्राट, लोकसभा विधानसभेच्या वेळेस पिंजून काढत होते, आताही उद्धवजींना पिंजून काढलं. नेतृत्वाने फिरणं, नेतृत्व भेटत नाही असं कोण म्हटलं? आता मी त्याचा साक्षीदार आहे. आठवड्याला मी भेटायला जातो, भेटतात साहेब.
बरं कोणाला नाही भेटले असं उदाहरण सांगावं, जे गेले 6 यांना कधी भेटले नाही असं तर मला वाटत नाही. मी तर मागच्या काही काळाचा साक्षीदार आहे. त्याच्यामुळं नेतृत्वाविषयी आता हे पहा, जायचं म्हणल्यावर लोक काही ना काही आरोप करून जावं लागेल. आता मागच्या वेळेस नी गद्दागिरी केली होती. काय सांगितलं? अजितदादा सांगितलं होता. तेच अजितदादा त्यांच्यासोबत आहे. काँग्रेससोबत मांडीला मांडी लावून बसता म्हणलं होता. देशद्रोहासोबत आता ते नवाब मलिक वगैरे होते ते त्यांच्यासोबतच बसलेले आहेत. अजित पवारांवर आक्षेप देत होते. मला असं वाटतं नंतर या आक्षेपांचं काय झालं? तर खऱ्या अर्थानं स्वार्थ, सत्ता, संपत्ती याच्यासाठी ज्या गोष्टी आल्या, नेतृत्वाचा दोष काय? आणि शिवसेनेत असं थांबवलं कोणाला काम करायला? मी काम करत असेल तर मला थोडी शिवसेना थांबवते. ते 6 खासदार काम करत असेल त्यांना थोडी थांबवलं कधी की तुम्ही हे करू नका किंवा हे करा. मला असं वाटतं शिवसेना स्वयंस्फूर्त संघटना आहे. पक्षाने कार्यक्रम दिला तरच कार्यक्रम व्हावा असं मानणारी शिवसेना नाही. पण दुसरं म्हणजे त्यातलं असं आहे ना की एकनाथ शिंदे 24/7 राजकारण करतात. उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीला मर्यादा आहेत प्रकृतीमुळे फिरण्याला. पण आदित्य ठाकरेसुद्धा फिरत नाहीत असं काही खासदारांनी मुलाखती पण दिल्यात अशा पेपरला. हे बा फिरत नाही म्हणजे काय? आदित्य ठाकरे तर दररोज असतातच, दररोजच असतात. पण चांदा ते बांधा ज्या पद्धतीनं पक्ष बांधणी करण्यासाठी फिरलं पाहिजे, कष्ट घेतले पाहिजे, तशी कष्ट कोणी घेताना दिसत नाही. मला असं वाटतं त्याच्यासाठी शिवसेनेची एक सिस्टीम आहे. संपर्क प्रमुख असतात, जिल्हा प्रमुख असतात, नेते असतात, उपनेते असतात. ही सिस्टीम आहे. त्या सिस्टीमचा रिव्ह्यू घेणं एवढं काम आहे. दररोजच फिरायला जाणं, मला असं वाटतं कोण फिरतं दररोज? मोदी कुठे लगे फार फिरतात? इलेक्शन असलं म्हणजेच फिरतात ना, इलेक्शनलाच फिरतात ना, दौरे करतात ना. म्हणून मला असं वाटतं आता स्वतःचं झाकण्यासाठी अशा पद्धतीनं फिरतच नाही, बोलतच नाही, भेटतच नाही. एवढी शिवसेना कधी हे झाली की कोणी भेटलं नाही म्हणून मी शिवसेना सोडणार आहे, कोणी बोललं नाही म्हणून शिवसेना सोडणार आहे, कोणी माझ्याकडे आलं नाही म्हणून मी शिवसेना सोडणार आहे. एवढी शामळू शिवसेना नाही आहे. तुम्हाला असं वाटतं का की मग दुसरा जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो आहे निधी, विकास कामच होत नाहीत. काही आमदार खासदारांशी आम्ही बोललो ते म्हणाले की आम्ही साधं पत्र दिलं तर DP लागत नाही आमच्या पत्रावरती MSCBचं. अशी आमची अवस्था आहे. निधी तर मिळतच नाही. म्हणजे जे 5 कोटी रुपये आमदारांना मिळतात आणि जे खासदारांना निधी मिळतो त्या नियमाच्या व्यतिरिक्त विकास कामांसाठी कुठलाही निधी मिळत नाही. काय त्यामुळं कदाचित त्यांना स्विच करावं लागलं, कारण लोकांची कामं, कार्यकर्त्यांची कामं होणं ही पण गरज आहे. हे पहा, ही फक्त विरोधी पक्षातल्याच लोकांची स्थिती नाही आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना काय मंत्र्याला जरी तुम्ही भेटले ना तर ते हेच सांगणार आहे, त्यांना निधी मिळत. त्यांचेसुद्धा कामं होत नाही म्हणून. त्यांचीसुद्धा कामं होत नाही. सत्ताधारी पक्षाचे मंत्री, मी तर आमदार फार लांब आहे, मंत्रीसुद्धा म्हणतील तुम्ही मंत्र्यांना भेटा, काम होत नाही. त्याच्यामुळं मला असं वाटतं खासदार काय DP लावण्यासाठी थोडी निवडून दिला लोकांनी. खासदार हा देशाचं राजकारण, देशाचं धोरण, देशाचं परराष्ट्र धोरण या सगळ्या विषयासाठी निवडलेलं आहे. आपल्या पक्षाचा विचार DP लावण्यासाठी खासदार थोडी निवडून दिलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं DP लावला जात नाही. काय खासदारांची ड्युटी नाही आहे. ठीक आहे, खासदारांनी केलं पाहिजे आलेलं काम, पण तो तेवढ्यासाठी खासदार नसतो. खासदारांना अनेक कामं असतात. खासदारांना तर 6 महिने अधिवेशनच असतं. त्याच्यात भूमिका मांडाव्या लागतात, पक्षाच्या भूमिका मांडाव्या लागतात, देशाच्या भूमिका मांडाव्या लागतात, वेगवेगळ्या कमिट्याज असतात आणि त्याच्यात DP लागली जात नाही असं कोण सांगितलं? तुम्हाला कधी कळलं की आपले खासदार फुटले जातात, आता काही परत येत नाही? ही वर्षभरापासून चर्चा सुरू होती. वर्षभरापासून काही जणांचं संशयास्पद वागणं होतंच. आता मी कोणाचे नाव नाही सांगू शकत, पण संशयास्पद वर्षभरापासून काही लोकांचं वागणं होतं. तसेच असंच बैठकीला न येणं, मग कोणत्या तरी विषय उगाच वाद करणं, एखाद्या नियुक्तीहून वाद करणं, यालाच कशाला केलं, त्यालाच कशाला केलं, मग आलेच का नाही, यालाच काय नाही, पैसेच का नाही दिले, असे काही ना काही ज्याला 3-3, 4-4, 5-5 टर्म निवडून आले ते म्हणतात इकडं पैसे का नाही दिले. अरे आपलं स्वयंपूर्ण नेतृत्व आहे ना. मी जर नेता असेल तर मला कोणी आलं पाहिजे याची वाट मी का पाहावी? तुम्हाला परवा कधी कळालं की आता नाही येते हे पहा, हे मागच्या वर्षभरापासून चालू आहे. शेवटचा टप्पा आता ह्या 1-2 महिन्यापासून चालूच होता. पण ही गोष्ट वर्षभरापासून अशी चर्चा चालू आहे. पण मला असं वाटतं संख्या जुळत नव्हती. आता ती संख्या मागच्या 1-2 महिन्यापूर्वी जुळली असावी. आणि मला असं वाटतं लक्षात आलं होतं, शेवटपर्यंत प्रयत्न केले, कारण शेवटी आमच्याच हाडामासाचे काय आमचे काय दुश्मन थोडी होते. तुम्हाला सगळ्यात जास्त धक्का कोणाच्या जाण्याचा बसला या 6 जणांना? नाही, आता माझं तसं संबंध इमोशनली मराठवाड्यातल्या 3 खासदारांशी येतो. मग ओमराजेंशी येतो, बंडू जाधवांशी येतो, नागेश पाटलाशी येतो. बंडू जाधव अतिशय आक्रमक, एक हाडाचा शिवसैनिक.
आणि ते कधी शिवसेना सोडतील असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. बाकी कोणी सोडू शकतात. ओमराजे तसं पाहायला गेलं तर तसे काँग्रेसच्या विचारसरणीचे, ते काय फार शिवसेनेचे बॉर्न विचाराचे नाही आहे. जसे बंडू जाधव आहेत, नागेश पाटील पण तसे नाहीत. हे त्यांचा ओमराजेंचा राजकीय उदय जो झाला तो शिवसेनेतच झाला ना. त्यांचे वडील गेल्यानंतर तुमच्याच पक्षाने त्यांना त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. नाही झाला, राजकीय उदय झाला, परंतु त्यांचं जे घराणं आहे, त्यांचे वडील होते, खानदान होते, सगळं काँग्रेस, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अशाच विचाराचं होतं ना. जसं बंडू जाधव एकदम हाडामासाचा वाडातला शिवसैनिकपासून जिल्हा प्रमुख असेल, तालुका प्रमुख असेल, शहर प्रमुख असेल, आमदार असेल, या सगळ्या कामात, या सगळ्या प्रोसेसमधून गेलेलं होतं ना बंडू. हाडामासाचे असलेले शिवसैनिक सुद्धा प्रलोभनाला बळी पडले असं म्हणायचं. हो, काय पडले, आता काय त्याला बोलणार, पडलेच. आता दुसरा प्रश्न शेवटचा असा आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये जो सातत्यानं प्रश्न विचारला जातो आहे की बघा, शिवसेना जी आहे ती विश्वास कुणावर ठेवायचा. आता नेतृत्वानं कुणावर विश्वास ठेवायचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण ओमराजेंचं एक वक्तव्य होतं की जर उद्धव ठाकरेंनी माझ्या डोक्यावर हात ठेवला नसता तर माझ्या डोक्यावर हराळीसुद्धा उगवली नसती, असं त्यांचं वाक्य होतं. आता बंडू जाधव दुसऱ्यांदा खासदार झालेले परभणीचे एकमेव नेते असतील मला असं वाटतं, तिसऱ्यांदा. तर जर अशा नेत्यांवरती जर विश्वास नाही ठेवायचा, आता नेतृत्वानं विश्वास ठेवावा असे लोक राहिलेत का शिवसेनेत? मी हा प्रश्न तुम्हालाच यासाठी विचारतोय कारण की सातत्यानं चर्चा असतात की आता शिवसेना फुटणार, आता खासदार फुटले, आता आमदार फुटणार. नाही, खरं तर नेतृत्वासमोर हा प्रश्न आहेच, आणि का नसावा. कारण नेतृत्वाला कोणावर तरी विश्वास ठेवावा लागतो, आणि ज्याच्यावर विश्वास ठेवला तोच जर, ज्याच्या खांद्यावर मान ठेवले तोच जर मान तोडत असेल तर मला असं वाटतं नेतृत्वाचाही नाईलाज असतो ना. आणि मग म्हणून आपण म्हणतो ना, हे फिरत नाही, ते नाही फिरत. कोणासाठी फिरायचं हा पण नेतृत्वाच्या समोर प्रश्न आहे ना. ज्याच्यासाठी फिरायचं तेच लोक बंडखोरी करू लागले, तेच लोक गद्दारी करू लागले, तर यांच्यासाठी कसं फिरणार? जर हे जाणारे माहिती असेल तर यांच्यासाठी का फिरायचा हा प्रश्न नेतृत्वाच्या मनात आला असेल बहुधा. कारण आमच्यापेक्षा जास्त माहिती नेतृत्वाकडे असू शकते, आणि म्हणून ते कधी एखाद्या वेळेस कुठं गेले नाही, भेटले नाही. असं असू शकतं की जो जाणारच आहे, जो ऑलरेडी कोणाशी संपर्कात आहे, त्याच्याशी काय बोलायचं असं नेतृत्वाच्या मनात आलं असावं. आणि म्हणून कोणावर विश्वास ठेवायचा हा काय फक्त शिवसेनेपुरता मुद्दा नाही राहिलेला. आता हा मुद्दा सगळ्याच पक्षात झालेला आहे. आता ममताचं झालं, आपचं झालं, ह्या दीड महिन्यात पाहिलं ते 3 पक्षाचं झालं ना. तर मग नेतृत्वाच्या काय चुका आहे? तिकडं आपमध्ये समजा जे केजरीवाल आहे, काय चूक आहे त्यांची? इकडं ममता बॅनर्जी, काय चूक आहे? वन हँड निवडून आणलं ममता बॅनर्जीनं. तर उद्धव साहेबांच्या नेतृत्वाने पूर्ण या महाराष्ट्रात एवढं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतरही जे काँग्रेस एक होती ती 13 झालीच ना. जी शिवसेना संपली म्हणतो त्याचे 9 खासदार निवडून आलेच ना. आणि मला असं वाटतं असं असताना या नेतृत्वाने करायचं काय, हा प्रश्न नेतृत्वाच्या मनात का निर्माण होऊ नये, मोठं झालंच पाहिजे. संजय राऊतांबद्दल खूप बोललं जाते की संजय राऊतांमुळे शिवसेना फुटते. आज सुद्धा रामदास कदम म्हणाले की संजय राऊतच जबाबदार आहेत. शिरसाट म्हणतात संजय राऊतांनी शिवसेना संपवत आणलेली आहे. संजय राऊतांनी जी काल परवा भाषा वापरली, ठीक आहे, खासदार फुटले, खासदार गेले, ज्या पद्धतीची वक्तव्य, आता ती तर म्हणजे मी उच्चारू शकत नाही ते शब्द आहेत कारण की ते कॅमेऱ्यावरती उच्चारता येणार नाही, पण ते तर म्हणाले की डोंट कट. तर काय तुमचं मत आहे त्याच्याबद्दल? काय चूक बोलले ते संजय राऊत साहेब? काय चूक बोलले? जरा अशा लोकांविषयी कोणते शब्द वापरावे हे जरा आपण सजेस्ट केलं पाहिजे. जे लोक असे वागतात, एवढी गद्दारी करतात, एवढी नमक हरामी करतात, तर संजय राऊत साहेबांनी कोणते शब्द वापरावे? खरं तर शिवसेना प्रमुख असते तर आणखी त्याच्यावरती शब्द वापरले असते, पण मला तर राऊत साहेबांनी जे शब्द वापरले काय चुकीचे असं म्हणता नाही येणार. मग आता काय तुम्ही ऑपरेशन तुडवा राबवणार? हे आता शिवसैनिकाच्या भावना आक्रमक आहे. प्रत्येक मतदारसंघात तुम्ही जर गेले तर काल अंत्ययात्रा निघाल्या, कुठं पुतळे जाळले, आणि भविष्यात मला असं वाटतं की एकदा काही ना काही करावंच लागेल. तसं ठिकाणावर येणार नाही कोणी. काय करावं लागेल? तोडवावंच लागेल, खरंच तोडवावं लागेल. जे मला व्हायचं, असं वाटतं. हो मलाही वाटतं असं. एकदा होऊनच जाऊ द्या, जे व्हायचं ते होईल. एकदा एखाद्याला चांगलंच तुडवलं पाहिजे. आता जास्त शब्द नाही बोलत, पण एखाद्याला करावंच लागेल. तसं ठिकाणावर नाही येणार आहे. त्याशिवाय शिवसेना म्हणजे जे नेते आहेत फुटणारे आणि जे काम करत आहेत त्यांना जरबच बसणार नाही. सोबत बस बसवावं लागेल. एकदा शिवसैनिक बसवतील मला तरी वाटतं. कायद्यानं चूक आहे ना, पण कसलं गेला कायदा कायद्यानं हे काय कुठं कायदा पळाले? 6 आमदारांना फोडणं कायद्यात बसतं का? 60 आमदार हे गेले, अजून कोर्टाने केस निकालले, काय कायद्यात बसतं का?
तीन 4 वर्ष तुमच्या कबुतराच्या केसेस लागतात निकाल, कुत्र्याच्या केसेस लागतात आणि आमदाराच्या लागत नाही 3 4 वर्ष. काय त्यात आहे का? पण आता वाय सिक्युरिटी दिली तुम्ही बघितलं ना? असं दे ना, वाय नाही झेडणी काय होतं, वायची पण झेड करता येते. मराठवाड्यात राडा होणार मग. सगळीकडेच होणार. तुम्ही शिवसैनिक बघा, अजून ते लोक येऊ द्या मैदानात, मग राडाच होणार. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, केसेस दाखल होतील, परत आत जावं लागेल, परत शिवसैनिकांवर ते. फरक नाही पडत त्याने. आत गेल्याने काय फरक पडणार आहे? आत गेल्याने बाहेर बसण्यापेक्षा आत बसलं तर काय फरक पडणार आहे? आणि तुडवा ही राजकीय संस्कृती पण महाराष्ट्राला शोभणारी नाही. तुडवाने तोडा म्हणायला पाहिजे होतं त्यांनी. तुम्ही फार आक्रमक आणि फार टोकाची भाषा वापर. तुडवाने त्यांनी तोडा म्हणायला पाहिजे होतं. मी परत म्हणतो की तुम्ही फार टोकाची भाषा हो, मी म्हणतो ते तुडवा म्हणले ना, तुम्ही म्हणतो तोडा म्हणायला पाहिजे होतं त्यांनी. दानवे साहेब, हे म्हणजे मला असं वाटतं की हे तुमच्यासारख्या 40 वर्ष राजकारण करणाऱ्या नेत्यांनी अशा पद्धतीनं बोलावं हे आश्चर्यकारक आहे. नाही, त्या रिॲक्शन्स आहे. कारण असे लोक हे पहा, एखादं नवीन कार्यकर्ता ज्याला काही मिळालं नाही, ज्याच्यावर खूप अन्याय झाला नाही, त्यांनी असं केलं तर मी समजू शकतो. पण जसं आता तुम्हीच म्हणले, ओमराजे म्हणले की जर मला उद्धव साहेबांना आधार दिला नसता, पद्मसिंह पाटलांसारख्या व्यक्तीसमोर शिवसेनेने आधार दिला म्हणून पद्मसिंह पाटील मोठं प्रस्थ होतं. काय छोटं प्रस्थ आहे का? तुमच्या वक्तव्यांचा अर्थ घेऊन तिकडे मराठवाड्यामध्ये राडे होतील म्हणजे तुमचा हा इंटरव्ह्यू बघून. होऊ द्या, मला असं वाटतं मी सुद्धा सहभागी होणार याच्यात. असं काय मी आज शिवसैनिकाला जा नाही म्हणणार, मी पण राहील सोबत. असं मी काही कोणाला नुसतं लढान मग कपडे समजलं असं नाही म्हणणार. राजकीय दंगली घडवायच्यात का तुम्हाला सगळ्यांना? जे व्हायचं ते होईल एकदा. आता त्याला एकदा असं होणारच आहे. काय केलं याच्यात त्या नेपाळमध्ये काय झालं, असंच झालं ना. एकदा तसंच करावं लागणार आहे. तसं होणारच नाही, तर ठिकाणावर येणारच नाही. लोकांचा कोणत्या राजकीय पक्षावर विश्वास ठेवा. आपण भाजपला शिव्या देतो, ओके, शिंदेला शिव्या देतो, ओके, पण आमचे लोक फुटू राहिले तर मग आम्हालाही शिव्या ते पडणारच नाही. तर मग एकदा होऊन जाऊ, जे व्हायचं ते होईल. तुम्हाला ठिकाणावर आणायचं म्हणजे कोणाला ठिकाणावर आणायचं? मला कोणी बिघडवलंय, कोणी काय ठिकाण? मला असं वाटतं की ही संस्कृती पाहिवा निवडून आले ना, शिंदेमध्ये दम असता तर या लोकांना पाडायला पाहिजे होतं. नाही, फोडायचं कशासाठी पाडायचं? शिंदेच्या दम नाही असं म्हणणं. मग दमच नाही ना. किती निवडून आले तुमचे? भाजपमध्ये पण दम नाही. अरे 9 भाजपचे 9 आमचे निवडून आलेले ना. भाजप एवढ्या जागा लढल्या तर त्यांचे 9च आहे ना, आमचे 9च आहे ना. शिंदेचे त्याच्यापेक्षा कमी आहे ना. याचा अर्थ तुमच्यात दम नव्हता ना, म्हणून फोडताय तुम्ही. ते म्हणले की बघा 2019ला उद्धव ठाकरेंनी वचन तोडलं नसतं तर पुढची तोडफोड झालीच नसती. हे सगळं उद्धव ठाकरेंमुळे सुरू झालं. असं नाही, उद्धव ठाकरेंमुळं तुम्हाला एक देशात संदेश गेला की यांना आपण नीट करू शकतो सगळे मिळून एकत्र होऊन, म्हणून तर इंडिया बनली आघाडी. महाराष्ट्रातून सगळं गेलं ना, की लोकांनी स्वप्नात विचार नव्हता केला. आम्ही सुद्धा विचार नव्हता केला. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर गेलो. म्हणजे भाजपला नीट करण्यासाठी काय प्रॉब्लेम करायला, काय हरकत करायला? पण आता याचा शेवट कुठे होणार आहे मला हे विचारणं फार भाग आहे. कारण असं आहे की बघा आता हे उद्यापासून आपापल्या मतदारसंघात लोक जातील, तिथं तुमचे लोक असतील, तुम्ही म्हणताय तुडवा तोडा, तुम्ही म्हणताय आम्ही सहभागी होऊ. हे म्हणजे एका पद्धतीनं प्रोवोकेशन आहे, लोकांना हे करण्यासारखं आहे, चेतवण्यासारखं आहे. काय प्रॉब्लेम त्याच्यात? जे व्हायचं ते होईल. पण मला असं वाटतं संजय राऊतांची भाषा एकदम योग्य होती. तुडवाच्या पुढचा शब्द मी वापरलेला आहे, तोडा. मला असं वाटतं हे होईल आणि हे झालं पाहिजे. तसं या सगळ्या गोष्टी ठिकाणावर येणार नाही. आज तुमचा मेळावा आहे, त्यावेळेला काल सगळ्या पोलीस उपायुक्तांना नोटीस काढून सांगितलं की यांच्या हालचालींवर कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या लक्ष ठेवा, कुठे राडे करू देऊ नका. जर तुम्ही अशा पद्धतीनं काही करायला गेलात तर मोठ्या कायदेशीर पेचाला पण सामोरं जावं लागेल. हे पहा, माझ्यावर 70 केसेस आहे. किती? 70. आणखी झालीत काय फरक पडतो? 71. काय फरक पडतो त्याने? म्हणजे यावेळेला तुम्ही राडा करण्यावर ठाम आहे? 100% होणार. म्हणजे ठाम म्हणजे जिथं अशी संधी आली तिथं मी सहभागी होणार. फक्त कार्यकर्त्याला नाही म्हणणार तुम्ही जा, मी पण राहील. वाय सिक्युरिटी तोडणार तुम्ही? अमित शहानी दिलेली वाय सिक्युरिटी. अरे वाय आणि फे काय होतं यार? झेडवाल्याला लोकांनी हे केलेलं आहे तर वायला काय होतं? ठीक आहे, तुम्हाला अपेक्षा आहे की पुढच्या काही काळामध्ये ज्या पद्धतीने ही सगळी परिस्थिती चालू आहे, शिवसेनेचं अस्तित्व धोक्यात आलं आहे असं सगळेजण म्हणत आहेत, बरेच लोक विश्लेषण करत आहेत, राजकीय पंडित म्हणत आहेत, भाजपचे लोक म्हणत आहेत. तुम्हाला असं वाटतं की शिवसेनेचं अस्तित्व 60 वर्ष झाली, शिवसेनेला 60वा वर्धापन दिन आहे आणि 60तच अस्तित्व धोक्यात आलं असं? हे शिवसेना स्थापन झाल्यापासून आज 60 वर्ष होत आहेत.
1977ला आणीबाणीला शिवसेना प्रमुखांनी सपोर्ट केला होता. त्यावेळेस काही लोक म्हणले होते शिवसेना बंद करा, म्हटले होते. नंतरही मधल्या काळात बाळासाहेबांनाही बऱ्याच जणांनी सूचना केल्या होत्या. बाळासाहेब गेल्यानंतरही असं म्हटलं होतं की आता बाळासाहेब गेले, शिवसेना संपली. 2014ला शिवसेनेनं चांगलं यश पेलं. उद्धव साहेबांच्या नेतृत्वाविषयी बोलत होते. उद्धव साहेबच राज्याचे मुख्यमंत्री झाले. शिंदेंना धरून भाजपने शिवसेनेत फूट पाडली, तरी उद्धवजीनं नेतृत्व केलं. या महाराष्ट्रात लोकसभेला यांना पराभूत केलं. ठीक आहे, विधानसभेला आम्ही पराभूत झालो असो, पण निवडणुकीत भाजपसुद्धा 2 होतं तर 2चं 300वर गेलं होतं ना. आता ठीक आहे ना, आम्ही 20चं पुन्हा 200ला जाण्याची आम्ही तयारी करू ना, काय प्रॉब्लेम आहे आम्हाला. ठीक आहे, तुम्हाला आता शेवटी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की नागरिक म्हणून आणि पत्रकार म्हणून आम्ही तुमच्या भाषेचं समर्थन करत नाही, प्रोवोकेशनचं पण नाही, आणि तुम्ही जी तुमच्या कार्यकर्त्यांना जो संदेश देत आहे त्याचंही नाही. हे मला सांगावं लागेल, कारण की अशा पद्धतीनं मला असं वाटतं की परिस्थिती सुधारेल हा जो तुमचा विश्वास आहे. बघू, आम्ही रिपोर्ट करू, ज्या काही गोष्टी घडणार आहेत त्यावर रिपोर्ट करू. पण शिवसेनेतले लोक म्हणतात की तुडवायला राहिलं आहे कोण तुमच्याकडे, आता ते पण प्रश्न विचारत आहेत. कशाला Y+ दिली? तुम्ही घाबरत नाही ना, तुडवायला कोणी नाही ना, मग Y+ का दिली? हा पण माझा प्रश्न आहे. तुम्हीच सांगितलं आता DCPला सूचना दिल्या, मग कशासाठी DCPची बैठक घेतली एवढी? काहीतरी दम आहे ना या शिवसेनेत. जर तुमच्या तुडव्याला कोणी राहिलंच नाही तर तुम्ही Y+ काय दिली? माझा प्रश्न आहे. नका देऊ, कोणी काही करणार नाही ना, कशाला देतं Y+? कशाला आमच्यावर नजर ठेवता? काय गरज पडली? आमच्यात जर दम नसेल तर. शिवसेना आहे ही बिलकुल फिनिक्स पक्षाप्रमाणे जाईल पुढे. ठीक आहे, तुम्हाला शुभेच्छा पुन्हा एकदा. आणि दानवे साहेबांसाठी काही प्रश्न असेल तर ते निश्चितपणे तुम्ही नोंद करा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळात वेळ काढून बोलल्याबद्दल साहेब खूप खूप धन्यवाद. थँक्यू. पाहत राहा मुंबई तक.